Good morning, friends. The last video we learned lessons into the wild in which the topic of icebreakers, the informations of the writer that we have covered, and also we covered the first paragraph of the lessons. Let us start from these lessons from the second paragraph in this video. Kayak, 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 kayak. It was a langur alarm call. Langur means vanar. The leader of the gang of the langur was sitting on the tall tree. की लंगूरचा असणारा जो नेता होता की झाडाच्या उंच भागावरती बसला होता, मेकिंग अलार्म कॉल्स, की मोठा आवाज करत होता. आउट ऑफ फिअर फॉर लाईफ, भीतीच्या पोटीने तो मोठा आवाज करत होता. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेझिंग द अलार्म क्लॉज. बाकीच्या लंगूर ब्रिगेडने मोठा जास्तीत जास्त आवाज करण्याचा प्रयत्न केला किंवा हे प्रयत्न चालू ठेवले. The network of alarm calls was expanding its range as the petrified langurs speeded to the trees near and far and secured their places on tree tops. या अलार्म कॉलचे असणारे जे नेटवर्क होते सर्व लंगूरचे, ते सर्व भीतीदायक होते आणि त्या सर्व लंगूर्सने सुरक्षित आपापल्या जागा घेतल्या. All this upheavals was created by only one animal's presence, a leopard. या ठिकाणचा जो परिसर आहे, या परिसरात जाणवलेला अपहेवल्स म्हणजेच काय, ड्रास्टिक चेंज, अचानक झालेला बदल होता. तो कुणामुळे होता तर प्रीडेटर म्हणजे त्यांचा जो असणारा भक्षक होता तो लिओपार्डमुळे हे सगळं जाणवलं. मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स. बऱ्याचशा प्राण्यांनी अलार्म कॉल्स केले वेन दे सी अ प्रीडेटर, की ज्यांना हा प्रीडेटर दिसला. टायगर ऑर लिओपार्ड नियर बाय, जवळजवळ. द लंगूर इज द मोस्ट रिलायबल, की लंगूर हा यामध्ये सगळ्यात रिलायबल होता. वेन इट कम्स टू अ फाइंडिंग क्ल्यूज अबाउट द प्रेझेन्स ऑफ द अपेक्स प्रीडेटर्स इन द जंगल. द मायटी इलिसिव्ह लिओपार्ड्स ऑफ द उंबरझरा वॉज आउट ऑफ इट्स लेयर. हा जो मायटी आणि इलिसिव्ह लिओपार्ड्स होता उंबरझऱ्याचा, हा जागेपासून, लेयर म्हणजेच त्याचं राहण्याचं सिक्रेट ठिकाण, त्याच्यापासून तो बाहेर आला होता. ही वॉज ऑन द प्राऊल, तो त्याच्या भक्ष्याच्या शोधात आला होता. द स्टिल्लीली मूव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लॉक वॉज स्पाईड बाय दिस लंगूर्स. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लिजन्स ऑफ लंगूर्स वी आर गिविंग अलार्म कॉल्स. छय्याक छय्याक, आय स्टे पुट आणि गॉज द लीडर्स लंगूर्स टार्गेट साईट, की या लंगूर लीडरच्या टार्गेटवरून मीही तर्क केला. स्कॅन द एरिया व्हिज्युअली, मीही आजूबाजूचा एरिया स्कॅन केला. टूक सम स्टेप्स, काही स्टेप्स घेतल्या. अँड स्टॉप अगेन, आणि पुन्हा एकदा थांबलो. अ फ्रेश स्कॅच वॉज लेईंग बिफोर मी ऑन द ट्रेल, आणि त्याच रस्त्यावरती एक फ्रेश कॅट ही हॉवरिंग करत होते किंवा भटकत होती. आय वॉज शुअर दॅट, आणि मलाही अशी खात्री होती. द लिओपार्ड वॉज समवेअर नियर, आणि माझ्याच जवळ किंवा आमच्या रस्त्यावरती जवळ हा लिओपार्ड आलेला आहे असं वाटलं. द डिस्टन्स अलार्म कॉल ऑफ अ 4 हॉर्न अँटिलोप्स वॉज ॲडिंग टू द केबल्स. या लंगूरच्या आवाजामध्ये अँटिलोपचा आवाज हा तोही ॲड झालेला होता आणि वातावरण हे केव्हसच्या दिशेने जात होतं. आय बिअरली वॉक अराउंड 15 मीटर्स, 15 मीटर्स मी चाललो. अँड स्टॉप, आणि थांबलो. आय हॅड अपॅरेंटली एंटर इन द सँक्टोरम ऑफ अ मिरॅकल कॉल लिओपार्ड्स, की या लिओपार्डच्या सँक्टोरमपासून आता आम्ही या ठिकाणी प्रवेश केला होता आणि वातावरण शांत झालं होतं. द सराउंडिंग्स वेअर रिमाइंडिंग मी, आणि सभोवतालचा परिसर मला आठवण करून देत होता दॅट आय वॉज ऑल अलोन टाईम अँड अगेन, आणि मी एकटाच आहे असं वारंवार मला आठवण करून देत होतं. टाईम अँड अगेन म्हणजेच वारंवार. ॲज आय मूव्ह फॉरवर्ड ऑन द ट्रेल, आणि त्या रस्त्यावरती पुढे चालत गेलो. टू पिटेझरी, या गावाच्या दिशेने. द फेडिंग अलार्म कॉल्स वेअर स्टील हर, आणि
जो आवाज मला फेडिंग होत चालला होता तो पुन्हा ऐकू येत होता इन द बॅकग्राऊंडमध्ये. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लेपर्ड्स हॅड मूव अवे. आणि मी असं सांगायचो की तो लिओपार्ड्स हा निघून गेलेला असेल. मीनवाईल याच दरम्यान आय सॉ अ मॅन. मी एका माणसाला पाहिलं. स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स, अंतरावरती उभा होता. विथ अ स्टिक इन हिज हँड, हातामध्ये काठी होती. ॲज आय अप्रोच, आणि मी त्याच्या जवळ आलं, जवळ गेलो. ही ॲपियर स्पुक्ड ड्यू टू अलम कॉल्स ऑफ द लिओपार्ड्स. तर लिओपार्ड्समुळे तोही त्या जागी त्या ठिकाणीच थांबलेला होता. वी ग्रीटेड इच अदर, आम्ही एकमेकांना ग्रीटेड केलं. ही वॉज राजू इस्केपे फ्रॉम पिटेझरी गावातला तो एक नागरिक होता. ही हॅड कम टू कलेक्ट द लॉग्स. तो लाकूड गोळा करण्यासाठी आला होता. अँड रिट्रीटेड ड्यू टू द लेपर्ड्स मुवमेंट्स, आणि लेपर्डच्या मुवमेंट्समुळे त्या ठिकाणी तो थांबलेला होता. राजू वॉज अमेज ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट टू उंबरझरा द हॅवन फॉर टायगर्स. की राजूही मला या ठिकाणी नियमित पाहून तो आश्चर्यचकित झाला, कारण की या ठिकाणची जागा म्हणजेच टायगरचं राहण्याचं ठिकाण, हॅवन फॉर टायगर्स, लेपर्ड्स अँड स्लोथ बिअर, हे प्राणी या जंगलात राहत होते. वी स्टॉप अंडर अ कुसुम ट्री, आम्ही कुसुम ट्रीच्या झाडाखाली थांबलो. टू टेक अ ब्रेक घेण्यासाठी. वी बोथ फेल्ट अ बिट रिलॅक्स, आम्हा दोघांनाही रिलॅक्स वाटलं. नाऊ वी वेअर 4 आईज, आता 4 डोळे होते. 4 हँड्स होते. विथ अ स्टिक, हातामध्ये काठी होती. वी बोथ रेझ्युम आवर वॉकिंग टूर, आणि आम्ही हा चालण्याचा टूर चालू ठेवला. रेझ्युम म्हणजे सुरुवात केली. देर वॉज वन टायनी ट्रॅक, एक छोटासा रस्ता होता. दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेलपासून हा थोडासा वेगळा असेल. आय विल टेक दिस रूट अँड यू गो स्ट्रेट, आणि आम्ही या ठिकाणी दोघंही वेगळे झालो. की त्याने हा रस्ता धरला आणि तो सरळ रस्त्याने गेला, आणि रायटर हा वेगळ्या दिशेने गेला. सेड राजू अँड टर्न राईट, आणि राजू असं बोलून राईट टर्नला गेला. आय केप वॉकिंग स्ट्रेट, आणि मी सरळ चालत गेलो. अंटिल आय क्लाइंब अ फॅमिलियर हिलॉक, जोपर्यंत फॅमिलियर मला पहाड दिसत नाही तोपर्यंत मी सरळ चालत गेलो. आय क्रॉस द सिमेंट पिलर्स, आम्ही सिमेंट पिलर्स आणि स्टोन स्टॅक बाय द फॉरेस्ट डिपार्टमेंट कॉर्पोरेशन्स जो आहे तो क्रॉस केला. टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट, आणि तोच पिलर्स आणि स्टोन स्टॅक टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंटचं मार्क करत होतं. टूक अनादर ट्रेल, आणि दुसरा एक रस्ता धरला. आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन, वॉक अक्रॉस अ ब्युटिफुल माहुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लिव्ज. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन व्हेरी वेल. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश इन माय माइंड, अचानक माझ्या मनात विचार आले. आय हॅड लॉस्ट माय वे, मी माझा मार्ग लॉस केलेला आहे. नेक्स्ट मुमेंट, आणि नंतरच्या क्षणी, आय फाउंड अनादर नॅरो गॉर्ज टू अँड ओपन फील्ड. आय फाउंड अनादर डस्की ट्रेल, एक मातीचा रस्ता दिसला. हॅस्टिली, जोरात. आय टूक दॅट ट्रेल, आणि तो रस्ता घेतला. विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू अँड ओपन फील्ड, आणि ओपन फील्डच्या दिशेने जाताना दिसला. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स ऑफ अ ड्राय डेसिडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट. I turned back to the spot the sun. Now geographical west was set. The dusky trail had vanished. आणि तो मातीचा रस्ता संपला. गॉड हेवन्स, आय हॅव लॉस्ट, मी पूर्णपणे हरवलेलो होतो जंगलामध्ये. आय कम्प्लिटली लॉस्ट इन दिस जंगल दॅट ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम्स, आणि माझ्यासाठी हा ड्रेडफुल टाईम होता. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लेटिंग रनर्स, एखाद्या फ्लेटिंग रनर्सप्रमाणे सूर्य हा मावळत चालला होता. सोक इन माय ओन स्वेट, माझ्याच घामाने मी पूर्ण माखलेलो होतो. आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हार्ट्स कंटेंट, मनाच्या समाधानासाठी मी मोठ्याने ओरडत होतो. देर वॉज नो अदर सोल टू लिसन्स टू माय साऊंड इन दिस वाइल्डरनेस, या जंगलामध्ये माझा आवाज ऐकायला कोणीच नव्हतं. आय हॅड 2 बॅग्स, माझ्याकडे 2 बॅग्स होत्या. शबनम बॅग, एक बॅग शबनम बॅग, हॅविंग द कॅमेरा, त्याच्यात एक कॅमेरा होता. अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग यूज इन विलेजेस टू कॅरी टिफिन, आणि दुसरी बॅग की त्याच्यामध्ये टिफिन होता. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ, तर टिफिनमध्ये काही स्टफ होता. बट आय डिड नॉट फील लाईक हॅविंग इट. द ब्लॉझमिंग बॉक्सवूड ट्रीज, द भूक sound of cockle birds, the song of the robin birds all appear aligned to me.
हे सर्व आवाज म्हणजे ब्लॉझमिंग बॉक्सवूड ट्री असेल, बुप बुप साऊंड ऑफ द कोकल बर्ड्स असेल किंवा सॉन्ग ऑफ द रॉबिन बर्ड असेल, तर हे सगळे मला एलियनप्रमाणे जाणवले. इट वॉज मोर दॅन आवर, एका तासापेक्षा जास्त. आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइंब अँड गेट सेक्युअर. तर एक सुरक्षित झाड शोधायचा मी प्रयत्न केला, त्या झाडावरती चढणे, क्लाइंब म्हणजे चढणे, अँड गेट सेक्युअर आणि स्वतःची सुरक्षित जागा निवडणे. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट, माय माइंड वॉज टेलिंग मी, बट देअर वेअर नो साइन्स ऑफ द ट्रेल. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिलॉक बिफोर मी. There were more hillocks, some more around the one I was standing. Near my feet were the dried up drooping of a sloth bear. The sloth bear of Umbharzara must be out in open sniffing for food. आता स्लोथ बियर ही संध्याकाळीच्या वेळेस फूड शोधण्यासाठी या मोकळ्या वातावरणात फिरतात. स्निपिंग म्हणजे वासेने. आय कॉशन मायसेल्फ, मी स्वतःशी दक्ष राहिलो. थिंकिंग ऑफ अवर्टिंग ऑल सोर्ट्स ऑफ इव्हेंच्युलिटी, आणि सर्व इव्हेंच्युलिटी अवॉइड करण्याचा विचार केला. अवॉइड म्हणजेच टाळणे. आय मेड अ मूव, थोडासा पुढे गेलो. आय रॅन डाऊन द हिलॉक रॅन डाऊन केलं. दॅट आय हॅड क्लाइंब अप ॲट अ फ्रॅनेटिक स्पीड, जास्त गतीनं चाललो. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड अँड द इव्हिनिंग ब्रीज ब्ल्यू थ्रू माय वेट कर्ल हिअर. माय स्टमक वॉज ॲचिंग. आय केप वॉकिंग इन होप, आणि चालताना एक आशा होती. आफ्टर अराउंड 50 स्टेप्स, 50 पावलानंतर, आय फाउंड अ ब्राईट रेड सॉईल. तर ब्राईट रेड सॉईल मला दिसली. तो रस्ता दिसला. ट्रेल म्हणजेच रस्ता. आय फाउंड माय सिल्वर लाईन इन दिस ट्रेल. या रस्त्याने आशा निर्माण झाल्या. देर वेअर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन दिस ट्रेल, की बायसिकलच्या चाकाचे काही मार्क्स त्याच्यावरती होते. देर वॉज अ बिग कन्सोलेशन्स फॉर मी, आणि माझ्यासाठी ही समाधानाची बाब होती. देर मस्ट बी अ विलेज नियर बाय, जवळच एखादं गाव असेल. आय रिच ॲश्युअर मायसेल्फ, मी स्वतःशी खात्री दिली. मोर क्वेश्चन्स रिसर्फेस, बरेचसे प्रश्न पडले. हाऊ फार इज द विलेज, गाव किती लांब असेल. विअर, कोठे असेल. इन विच डायरेक्शन्स, कोणत्या दिशेने असेल. आय क्लाइंब वन मोर हिलॉक, अजून एक टेकडी चढली. ट्राय टू लोकेट सम सायन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन, मानवी संस्कृतीचे काही सायन्स मला लोकेट झाले. माय लेग्स वेअर ट्रेम्बलिंग, अजूनही पाय थरथरत होते. ॲज आय रीच द टॉप ऑफ द हिल, जेव्हा मी त्या हिलच्या टॉपला पोचलो. आय जम्प विथ जॉय. आय हर्ड द साऊंड्स ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर, मी लोकांचा लाऊडस्पीकरमधला आवाज ऐकला. इन अ जिप्पी, आणि जलद गतीने. आय रॅन डाऊन द हिल, आणि ते टेकडी उतरलो. टुवर्ड द साऊंड विथ अ फुल विगोर. आय स्टंबल अँड फेल डाऊन. सॉ द ड्रुपिंग्स ऑफ अ ब्ल्यू हिल्स नियर बाय. स्ट्रगल, संघर्ष केला. स्टूड अप, उभा राहिलो. अँड डिसायडेड, ठरवलं. विच डायरेक्शन्स टू मूव ऑन, कोणत्या दिशेने जायचं. द सायन्स ऑफ सिव्हिलायझेशन्स वेअर विजिबल, तर मानवाच्या सिव्हिलायझेशनचे काही साईन मला दिसले. विजिबल म्हणजे दृश्य स्वरूपात दिसले. द टायनी स्लिपी विलेज ऑफ द पिटेझरा वॉज विजिबल, आणि पिटेझराचं ते स्लिपी असणारं गाव संध्याकाळच्या वेळेस मला दिसलं. थ्रू द ग्रीन वूड्स, तर या हिरव्या जंगलामधून. द लँटर्न ऑफ राजाराम भालवीज फार्म, राजाराम भालवीचं शेत दिसलं. द लाऊडस्पीकर इन्स्टॉल केशव भालवी, तर लाऊडस्पीकरचं साईन पण मला दिसलं. ऑल वेअर इन अ क्लिअर साईट, हे सर्व क्लिअर साईटमध्ये होतं. टर्न लेफ्ट द स्पॉट द विलेज लेक, आणि गावचं तळं पण मी स्पॉट केलं किंवा पाहिलं. फॅमिलियर हिलॉक पण पाहिला. द डॉग बार्क टू वेलकम मी टू द विलेज, ते कुत्र्याने माझं स्वागत बार्किंग करून केलं. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू टेक अ बाथ, पहिल्यांदा गावात आल्यानंतर जी गोष्ट केली, टेक अ बाथ. शेकिंग ऑफ अ लिम्स हॅड लेसन्स अ बिट. द स्टमक ॲच स्टार्टेड अगेन, पुन्हा एकदा स्टमक ॲच झाले होते. एट टू द फुल, पूर्णपणे खाल्लं. अँड देन स्लम्प ऑन टू द कॉट, लेईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडेड स्काय, आकाश हे पूर्णपणे ताऱ्याने भरलेलं होतं, त्याच्याकडे पाहून. आय स्पोक टू माय सेल्फ, मी स्वतःशीच बोललो. देअर स्टील एक्झिस्ट अ जंगल वेअर वी कॅन गेट लॉस्ट. इजंट दिस अवर गुड लक. टेकन फ्रॉम साका नागझिरा
by Kiran Purandare. But this is the first part of the lessons into the wilds that we right now cover. How the writer lost his way and how he found his trail. की तो त्याचा मार्ग कसा हरवतो आणि कशा प्रकारे त्याला रस्ता सापडला. This is the informations covered in the first part. I hope you will understand the first part that I taught to you. Thank you very much.